हल्ली माझं मन थाऱ्यावर नसतं बघ. सारखी हरीची आठवण येत राहते. किती बदललीयस ग तू ताई. माझी हसरी आनंदीताई कुठे हरवली? चेहऱ्यावर खोटं हसू तू चिकटवून ठेवलेस ते किती निस्तेज आहे. आता माझं लग्न झालंय. काळाबरोबर परिस्थितीही बदलते आणि जबाबदाऱ्याही बदलतात. सुनीता, ते हरीचं जे पत्र आलं होतं 2 वर्षांपूर्वी, ते तुझ्याच डायरीत आहे ना? जरा आण ना. जरी तो तिथे नसला तरी त्याच पत्त्यावर पत्र लिहूया. आणि तुझा एक फोटोही दे, आपल्या लग्नाच्या अगोदरचा. तुझ्या वहिनीचा हा फोटो बघ आणि सांग, तू अजूनही स्त्रियांपासून लांब पळू इच्छितोस? आपण खूप नशीबवान आहोत असं श्रीकांत म्हणतो, कारण त्याला सुनीतासारखी बायको मिळाली. सुनीता लाखात एक म्हणावी अशीच आहे. आपल्या राहणीमानातून आपण कसे वाढलो हे कळू नये याची ती काळजी घेते. श्रीकांतने BA केलंय, कायद्याचं शिक्षण घेतलंय, मग लग्न केलं, संसार थाटला. आता त्याला 3 वर्ष उलटून गेलेत. आता या राजमार्गावरून चालताना तो गृहस्थाश्रमात रमलाय. सुनीता देखील संसार चोख करते, पण त्यांना अधूनमधून प्रश्न पडतात, हेच आयुष्याचं खरं इप्सित आहे का? सारं काही मोजून मापून अगदी एकसुरी. आयुष्यात माणसाला नेमकं काय हवं असतं? श्रीकांतला घरामध्ये काहीतरी वेगळं घडायला हवंय. आळस आणि एकसुरीपणा यांच्याशिवाय घरात दुसरं काहीच नाहीये. कितीतरी वेळा एकाच खोलीत समोरासमोर असताना देखील सुनीताशी काय बोलावं हेच त्याला कळेनासं होतं. सुनीता देखील गप्पच असते. घर देखील चिडीचुप्प असतं, कुणीच नसल्यासारखं. हे असं का होत असावं याचं त्याला कारणही गवसत नाही आणि उत्तरही. देवच जाणो, या धुळीपासून माझी पाठ कधी सुटणार आहे की नाही. रोजच्या रोज साफसफाई करून सुद्धा घर नुसतं धुळीने भरलेलं. हरी परत सापडला नाही बघ. किती दिवस लपून राहणार आहे हा. काही थांग पता नाही, काही ठाव ठिकाणा नाही. तू काय समजतोस रे स्वतःला? तुला असं वाटतंय का की सगळ्या जगाचं लक्ष फक्त तुझ्याकडेच लागलंय आणि सगळ्या जगाने काय फक्त तुला शोधत राहावं का? हरिप्रसन्नला पाठवलेलं पत्र परत आलं. आता यावेळी तरी किमान त्यांना पत्र मिळायला हवं होतं. निदान यांची अस्वस्थता तर संपली असती. एकाच गोष्टीवर अडून बसलेत. मला हरिप्रसन्न हवाय, मला हरिप्रसन्न हवाय. हरी, तुला ना मित्राची काळजी आहे ना जगाची. तुला तर हेही नाही माहीत की सहवासाचं सुख काय असतं. अरे वेड्या, जशी झाडं असतात, जशी फुलं असतात, तशी स्त्री सुद्धा असते वेड्या. तुला कधीही जोडीदाराची गरज भासलीच नाही का? कुणास ठाऊक, पण या हरीबद्दल मला ईर्ष्या वाटतेय. पण सध्या तरी असंच वाटतंय की कोणीतरी दार ठोठवावं, यांनी जाऊन दरवाजा उघडावा आणि समोर उभे असावेत त्यांचे हरिप्रसन्न. तुम्ही ज्या मित्रासाठी एवढे अस्वस्थ आहात त्यांना तुमची पर्वा तरी आहे का? तुला माझी काळजी वाटतेय, पण कुणास ठाऊक तो बिचारा कुठे असेल, कसा असेल, उपाशी तापाशी. त्याला अटक तर नसेल झाली का? तो मेला? नाही, मला म्हणायचं होतं. हरी आणि माझी मैत्री तुला काय कळणार आहे सुनीता? तुला नाही समजू शकणार. प्रत्येक माणसाला यशासाठी कष्ट उपसावेच लागतात. त्याच्या कठीण काळात आपण त्याच्या पाठीशी उभे नाही राहिलो तर कोण राहणार? तुम्हाला ऑफिसला जायला उशीर नको व्हायला. सुनीता, तुझी कधी अशी इच्छा झाली नाही का की मी ऑफिसला जरा उशिरा जावं? तुम्ही तर नाराज झालात हो. तुमच्याकडे वेळ असता तर तुम्हाला हरींबद्दल विचारलं असतं. सायमन, परत जा. स्वराज्य आमचा हक्क आहे.
स्वराज्य आमचा हक्क आहे. ही बात घालायची वेळ नाहीये. कधी कधी अशी परिस्थिती येते जेव्हा सगळं फक्त दोन रंगात विभागलं जातं, काळ्या आणि पांढऱ्या. हे इंग्रज खोटारडे आणि क्रूर आहेत. हे आधी वचन देतात कायद्याचं, स्वराज्याचं, स्वातंत्र्याचं, मग बसवतात गोऱ्या लोकांची कमिशन्स. आपण फक्त सायमन परत जा, सायमन परत जा अशा घोषणा देऊन काही होणार आहे का? शक्यच नाही. हेच म्हणून त्यांनी लाला लजपत राय यांच्यावर लाठीमार केला आणि त्यांना ठार केलं. अरे हे काय, माझी एवढी पात्रता नाही. मोठं काम तर तुम्ही सगळे करताय. खरं सांगायचं तर श्रीकांत, यावेळी मोठं काम तर फक्त तूच करू शकतोस. कारण उपाशी पोटी काहीच होऊ शकत नाही. पोटाला काहीच नसेल तर आमचे सगळे मनसुबे मातीत मिसळून जातील बघ. मग श्रीकांत साहेब, आज रात्रीचा चहा, भाजी भाकर तुमच्याकडूनच ना? अर्थात, नक्कीच. काय हवं ते मागवा. खरं सांगायचं तर मुद्दा असा आहे श्रीकांत, सायमन कमिशनने जो वाद निर्माण केलाय, आपण त्याचा फायदा उचलायचा. देशातल्या सगळ्या तरुणांनी मिळून आवाज उठवायला हवा. म्हणजे या सगळ्यांनाच कळून चुकेल की ह्यावेळी आम्ही भडकलो आहोत. मलाही वाटतंय की हे जरा जास्तच झालंय. अख्ख्या कमिशनमध्ये एकही भारतीय नाही. तुझ्या तोंडून हे ऐकून खूप छान वाटलं. कॅन्टीनवाला असेल त्याला लवकर चहा आणून द्यायला सांग. विष्णू प्रसाद, राहुल, अमित, हरिप्रसन्न. अरे मूर्खांनो, सगळे तरुण एकजूट होऊन जेव्हा तुमच्या समोर येतील तेव्हा तुम्ही कोणाकोणाला अटक कराल तेच बघतो मी. सायमन कमिशन, हाय हाय. सायमन कमिशन, हाय हाय. सायमन कमिशन. हरी नक्की कोणत्या वाटेवर निघालाय? या सगळ्यांचा परिणाम काय होणार आहे? जेव्हा हा प्रश्न माझ्या मनात येतो तेव्हा तू मला गजाआड दिसतोस. हाच खरा धर्म आहे का? हाच मोक्षाचा मार्ग आहे का? कधीपासून शांत बसला आहात? काहीतरी बोला. नाही, काही नाही. सध्या शब्द अपुरे पडतायत काही सांगायला. तुला सांगू तरी कसं? मी परत नाराज केलं यांना. नाही ग, तुझी काहीच चूक नाहीये. हमें दुनिया को दिल के जख्म दिखलाना नहीं आता. हमें दुनिया को दिल के जख्म दिखलाना नहीं आता. तड़प लेते हैं लेकिन उनको तड़पाना नहीं आता. हमें दुनिया को दिल के जख्म दिखलाना नहीं आता. घड़ी भर के लिए भी दूर उनसे रह नहीं सकते. तुम्हें हम चाहते हैं उनसे भी कह नहीं सकते. न जाने क्यों जुबां पर दिल का अफसाना नहीं आता. हमें दुनिया को दिल के जख्म दिखलाना नहीं आता. कोई हालत हो दुनिया प्यार की आबाद रहती है. कभी जब वो नहीं होते तो उनकी याद रहती है. मोहब्बत वो कली है जिसको मुरझाना नहीं आता. हमें दुनिया को दिल के जख्म दिखलाना नहीं आता. मला माहितीये
त्यांचं माझ्यावर खूप प्रेम आहे. पण कुणास ठाऊक आम्हाला एकमेकांना आमच्या मनात काय आहे ते सांगता येत नाहीये. ती माझ्यावर उगाचच रागवत असतात का? मला त्यांना माझ्याजवळ का राखून ठेवता येत नाहीये? गेल्या काही दिवसात मी माझ्याकडचं असं काय गमावलंय की ते समोर असले तरी मी मोहरून जात नाही. सुनीताच्या मनात उलटसुलट विचारांची जळमट साचत जातात. घरासारखंच त्यांनाही साफ करणं गरजेचं आहे. ती ते करतेही, पण तरी देखील ही कमतरता, एकटेपणा तिच्या आयुष्यातून जरासुद्धा दूर सरत नाही. स्वतःला एक चांगली बायको सिद्ध करण्याच्या प्रयत्नांभोवतीच तिचं सगळं आयुष्य गुंफलं गेलंय. खरं तर हा शोध आहे नवेपणाचा, नवीन आव्हानांचा, नवीन उत्साहाचा. आज बाईसाहेब खूप खुश दिसतायत. का? तुम्हाला मत्सर वाटतोय का? मत्सर का? मी तर खुश आहे, कारण तू खुश आहेस. आज दिवसभर फक्त तुमचाच विचार करत होते. एक छान कल्पना सुचली आहे. जेवढी तू चांगली आहेस तेवढीच का? इश्श, काहीतरीच काय. अहो, हं? सुट्टी पडल्यावर आपण कुठेतरी बाहेर फिरायला जाऊया का? खरंच छान कल्पना आहे तुझी. सांग कुठे जायचं? देवी दर्शनाला जाऊया. कुठेही तुम्ही म्हणाल तिथे जाऊ. आज मेरी दुनिया में, आज मेरी दुनिया में, आज मेरी दुनिया में दिन है बहार के, गीत मेरे होठों पे आने लगे प्यार के. आज मेरी दुनिया में, आज मेरी दुनिया में. सुट्टी पडल्यावर ते फिरायला निघाले. खूप वेगवेगळ्या ठिकाणी फिरले. त्यामुळे खरंच त्यांच्या आयुष्यात एक वेगळेपणा आला. आपसात हसणं, गप्पा मारणं तुलनेनं सोपं झालं. घरातल्या नाटकात फक्त 2च पात्रं असतात. घराच्या बाहेर मोठ्या स्टेजवर तीच 2 पात्र एकमेकांची पूरक पात्र बनतात. आता दोघं मिळून योजना आखतात, कार्यक्रम ठरवतात, एकमेकांची वेगळी ओळख करून घेतात. घरातल्या साचेबंदपणामुळे रोजचं आयुष्य निरस होत. त्यामुळे एकमेकांवरचं प्रेमही कमी होत जातं. आता मात्र बाहेरच्या जगात आल्यावर सुनीता आणि श्रीकांत 2 वेगवेगळे जीव न राहता एकजीव होण्याचा अनुभव घेतात. हरी, हरी, तो बघ, हरी प्रसन्न. अहो, तुम्ही बसा. हरी, हरी. बसा ना, खाली बसा. तुला अजिबात दिसला नाही का तो? तिथेच तर होता तो. मी कसं ओळखलं असतं? अजूनपर्यंत तरी तुमच्या नजरेतूनच पाहिलंय त्यांना. पण त्याने तुला नक्कीच बघितलं असणार. मी ओळखतो त्याला. त्याच्या नजरेतून काहीच नाही लपत. तुम्हाला खात्री आहे का की तेच होते ते? हो, तोच होता. पण तो ज्या रूपात होता ती त्याची प्रतिमा अजिबात नाहीये. सुनीता, तो असा संन्यास वगैरे घेणाऱ्यातला नाहीये. या जगातल्या मोठ्या मोठ्या प्रश्नांना त्याला भिडायचं होतं. तो असा कसा संन्यास घेऊ शकतो? तर मग ते दुसरे कुणीतरी? नाही, नक्की तोच होता. पण नशिबाचा खेळ बघ ना.
एवढ्या वर्षांनी आम्ही एकमेकांसमोर उभे होतो, पण तरीही नशिबात भेट नव्हती. परतून पुन्हा येऊ आपण. नक्कीच भेटतील. हो, मी शोधेन नक्कीच. पण एवढ्या अलोट गर्दीत सापडेल का हरिप्रसन्न? एक सांगू, जर त्यांना सगळ्यांपासून पाठ फिरवून संन्यास घ्यायचाच असेल तर तुम्ही एवढी काळजी का करायला हवी? पण तो असा कसा साधू बनू शकेल? मी त्याला असा साधू होऊच देणार नाही. तू म्हणत असशील की मी कोण आहे? मी कोणीच नाहीये, पण स्वतःचा मालक तर आहे ना. आणि ही माझी इच्छा आहे की मी त्याला साधू होऊ देणार नाही. सुनीता, तुला कल्पनाही नाहीये की तो काय चीज आहे. त्याच्याकडे प्रचंड प्रतिभा आहे. तो काही होऊ शकतो, पण साधू शक्यच नाही. वैराग्यात फक्त वाळवंटाची रखरख आहे, पाण्याची शीतलता नाही. मी त्याला वैराग्याच्या वाटेवर नाही जाऊ देणार. मी त्याच्या नशिबी वाळवंटाची रखरख नाही येऊ देणार. अहो, पण त्यांचं स्वतःचं मन वाळवंटाकडे जात असेल तर? मला आश्चर्य वाटतं की तू हरीबद्दल असा विचार करतेस, आणि मी तर तुझ्याच मार्गाने त्याला या जगात परत आणण्याचा विचार करतोय. सुनीता, असं नाहीये की लग्न करणं म्हणजे स्वर्गप्राप्ती. पण ज्याने लग्नच नाही केलं, स्त्रीला भेटलाच नाही, तो साधू कसा होऊ शकतो? त्याने एकटं का राहावं? एकटेपणाने काहीच साध्य होत नाही, फक्त वणवण साध्य होते. आणि एखाद्या मूर्तीत मन रमायला तो काही भाविक नाहीये की त्याचं मन रमावं आणि त्याच आधाराने. अच्छा, असो. असो असो नाही, तो मिळायलाच हवा. त्याला वेसण घालून सरळ मार्गावर आणावंच लागेल. मी स्वतःला खूप महान समजतोय आणि हरीचा उद्धार करायला निघालोय असं काहीच नाहीये. या सर्वांमागे तर माझा स्वतःचा एक स्वार्थ आहे. हरीला असं वणवण करताना पाहून माझ्यावरचाच विश्वास उडत जातो. माझं अख्खं आयुष्य एक प्रश्नचिन्ह होऊन समोर उभं राहतं आणि विचारतं की काय हेच आयुष्य आहे? हेच ध्येय आहे? तुम्ही जी त्यांच्याबद्दल सारखी काळजी करत असता, पण ते स्वतःचा मार्ग सोडून तुमचं म्हणणं ऐकतील? हो, त्याला ऐकावंच लागेल माझं. तुम्ही काळजी नका करू. देवाने एक झलक दाखवलीये तर भेट पण घडेल. जीवनाच्या दोन पद्धती आहेत. एकतर खूप विचार करून नीट चालत जायचं, किंवा मग अगदी समोर येईल तसं जगत राहायचं. इंग्लिशमध्ये एक शब्द आहे सेल्फ कॉन्शियस. आपल्या आतमध्ये ऊर्जा सामावलेली नसते, कॉम्प्लेक्स बनून आतल्या आत ती उसळत राहते, तेव्हा माणसाला चैन पडत नाही. माणसाच्या मनात तर विचारांचं काहूर कायमच माजलेलं असतं. विचार तर येतच राहतात, पण विचारांमध्ये माणसाचा अहंकार मिसळला गेला की मग गडबड होते. या परिस्थितीत माणसाच्या वागण्यातील सहजपणा कुठेतरी नाहीसा होतो. खूप विचारांचं ओझं डोक्यावर घेऊन आयुष्यात पुढे जाण्याच्या मार्गावर काटे हे आहेतच. दुसरीकडे सहजपणे वागताना विचारपूर्वक स्वतःबद्दल प्रेम न राखणं
आणि त्या परिघाबाबत कोणतेही भाव न ठेवता सरळ चालत राहणं हेच तर आपल्याला आवडतं. साधी सरळ सुशील अशी सुनीता तिची पूजा अर्चा संपवून सरळ पुढे आली. खास विचार किंवा काळजीसाठी तिने स्वतःच्या मनात जागाच ठेवली नव्हती.